सारे कळत न कळतच घडते। जुई बेटा, जुई बेटा, एक मिनिट। नाही, मला तुमच्याशी नाही बोलायचं। मला माहिती आहे मी तुझ्या आईशी खूप वाईट वागलो, खूप चुकीचं वागलोय मी तुझ्या आईशी। पण बेटा चुका सगळ्यांच्याच कडनं होतात ना। जुई, जुई प्लीज, मला माफ करशील? जुई बेटा तू अशी एकटी का बसली होतीस इथे? मला आजीची आठवण येते, कसं तरी होतंय। माझं कशातच लक्ष लागत नाहीये, आईला पण सांगता येत नाहीये, कारण का ती स्वतःशीच रडत बसतीये। मी तुला आज इथे आता भेटलो होतो हे आईला नाही सांगायचं। अरे कर, मधुरा बोलतेय। हाँ नमस्कार मॅडम, तुम्ही कशा आहात? बरी आहे। कसं चाललंय काम? काम अगदी व्यवस्थित चाललंय मॅडम। काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही नाही मॅडम, आम्ही सगळे तुमच्या अनुपस्थितीमध्ये आपापल्या जबाबदारी ओळखून काम करतो आहोत। रोहितचं काम कसं चाललंय? अगदी व्यवस्थित चाललंय। त्यांनी पहिल्याच दिवशी स्टाफचे छोटे छोटे ग्रुप करून सगळ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी स्टाफला समजावून सांगितलं की मॅडमच्या बाबतीत जे काही घडलं ते खूपच दुःखद आहे आणि त्यामुळे त्या काही दिवस ऑफिसला येणार नाहीयेत। तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, आम्ही सगळं व्यवस्थित सांभाळू। ऐकून खरंच खूप बरं वाटलं। या 2 दिवसात मला तुझी खूप गरज लागणार आहे, मला हेल्प करशील ना? हो म्हणजे काय? बोल ना, काय करायचंय? अरे इंटरव्ह्यूज घेतोय, त्याची तयारी करायची। कोणत्या पोस्टसाठी? म्हणजे असं काही स्पेसिफिक नाहीये, नवीन जुन्या सगळ्याच पोस्टसाठी। मला जुने लोक काढून नवीन यंग डॅशिंग लोक घ्यायचे। अरे मग आत्ताचा स्टाफ? त्यांनी घरी बसून आराम करायचा, कंपनीमध्ये येऊन कोडी सोडवणं, भविष्य वाचणं, सतत नेट सर्फ करत बसणं, खालच्या भेळवाल्याकडनं शेंगदाणे मागवून गप्पा मारत बसणं, हे सगळं ना ते आपापल्या घरी बसून सुद्धा करू शकतात। त्यासाठी रोज ट्रेन पकडून धक्के खात कंपनीमध्ये यायची गरज नाही ना। पण तू हे सगळं प्लीज मधुराला सांगू नकोस, आणि तिला गोष्टी पटायला जरा वेळ लागतो आणि तिला गोष्टी पटेपर्यंत मी डिले नाही करू शकत हे सगळं। म्हणून असं कुढत राहू नकोस रे, जे काही वाटतंय ते बोलून टाक। मला मान्य या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनाच त्रास होतोय, पण म्हणून आयुष्य थांबून राहत नाही ना। म्हणून आईच्या जाण्या इतकंच तुझं गप्प राहणं सलतंय आम्हाला दोघींनाही। इकडे बघ, काय वाटतंय ते बोल ना म्हणू। आई गेल्यापासून सगळं सगळं मनात ठेवतोयस तू, तू बोल ना, तू मोकळा हो म्हणू। अरे आई इथे जवळपास कुठेतरी बघत। सँडी, वेअर इज युअर फ्रेंड? काय त्याचं नाव? मानस. मानस कुठे आहे? तो घरी आहे। घरी? इज ही नॉट वेल? नो, वेल। आय मीन आजारी आहे का तो? आजारी नाही आहे तो, पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्याची आई गेली। व्हॉट? तिकडे कसे आहेत सगळे? ठीक आहे ना? ठीक आहे। काय ग? काय नाही, मानसी ताईंना सांगा मी येऊन गेले म्हणून, आणि मी येते आता। तुम्हाला तर माहिती आहे ना, घरी सगळे सदान कदा भुकेलेले असतात। येते मी। काहीतरी लपवते FM, काय कोणास ठाऊक।